देशामध्ये अच्छे दिन येणार असं आश्वासन देत मोदी सरकार सत्तेत आलं। 3 वर्षांपूर्वी याच दिवशी देशाने भाजपला कौल देऊन सत्तेत बसवलं। पण त्याच 3 वर्षांमध्ये देशवासियांना या सरकारबद्दल काय वाटतंय? अच्छे दिन खरंच आलेत का? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। थेट जाऊया जालन्यामध्ये विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतंय मोदी सरकारच्या 3 वर्षांबद्दल पाहूयात। नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत येऊन आज 3 वर्षे पूर्ण झाली। नरेंद्र मोदी सरकारवरती विश्वास टाकून सामान्य जनतेने भरघोस मताचं दान त्यांच्या पारड्यात टाकलं आणि अर्थात नरेंद्र मोदीचं सरकार सत्तेवरती आलं। दरम्यान 3 वर्षाच्या काळामध्ये या सरकारने कुठल्या आशा आणि अपेक्षा पूर्ण केल्यात? ज्या देशामध्ये 70% तरुणांवरती या देशाची भिस्त आहे, त्या तरुणाईला नेमकं ह्या 3 वर्षाचा कार्यकाळ मोदी सरकारचा नेमका कसा वाटतो जाणून घेऊया। जालन्यातील काही महाविद्यालयाचे तरुणी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून मला सांगा की ज्या अपेक्षेनं आपण या सरकारला निवडून दिलं होतं त्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का? तसं तर ज्या अपेक्षाने आपण निवडून दिलं होतं मोदी सरकारनं, तर सांगता येत नाही की आमच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण झाल्या असतील। कारण की आम्ही शेतकरी ग्रामीण भागातले आम्ही जे सर्वसामान्य आम्ही आज इथं शिक्षण घेतोय, फक्त आम्हाला असं वाटत होते की 3 वर्षापूर्वी ज्या मोदी सरकारनं निवडून दिलं होतं, ज्या अपेक्षाने ज्या आमच्या आई वडिलांनी किंवा आमच्या समाज बांधवांनी किंवा आमच्या शेतकरी वर्गाने पूर्ण टोटली, तर की असं वाटत होते की आमच्या शेतीला भाव भेटेल, आमच्या समाजामध्ये स्थान उंचावल आणि एक अशी अपेक्षा होती की होईल या गोष्टी, कर्जमाफी असेल किंवा काही असेल, शेतकऱ्यांना काहीच नको सरकारकडून। फक्त त्यांना असं पाहिजे की आमच्या जे आम्ही कष्ट केलं, आम्ही जे माल पिकवलं, फक्त त्यांना कमीत कमी भाव तरी भेटावं। कारण की कापसाला पाठीमागच्या वेळेस 5600 भाव होता आणि मोदी सरकारच्या 4000 रुपये येऊन टेपला, याच्या पुढे जाणं हे नाहीये। सुरुवाती सरकारची मला तर वाटतंय अजून नरेंद्र मोदीला कमीत कमी 5 वर्ष द्यायला पाहिजे, कारण एकदम कुठल्याही गोष्टी घडत नाही, त्याच्यासाठी वेळ लागतच असतो। आणि 3 वर्षात ज्या गोष्टी झाल्या त्या खूप चांगल्या झाल्या। फक्त महागाई आणि शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतकऱ्याबद्दल थोडं या सरकारने वाटून घ्यायला पाहिजे, कारण जोपर्यंत शेतकऱ्याच्या दृष्टीनं तुम्ही काम करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं काही घेणं नाही। शेतकऱ्याला बाकीच्यावरून तर काही घेणं देणं नाही, तुम्ही काही करा, फक्त त्यांच्या पिकाला भाव द्या। जे पहिलं सरकार होतं त्या सरकारने काय करून ठेवलेलं आहे ते आपल्याला माहित आहे, आणि त्या सरकारच्या जे चुका झालेल्या आहेत त्या सुधारणा करण्यासाठीच यांना 2 वर्ष लागलेले आहेत। त्यामुळं यांनी भरपूर डेव्हलपमेंट केली आणि आणखी 2 वर्ष बाकी आहेत। त्या 2 वर्षामध्ये मला गॅरंटी आहे की ते भरपूर डेव्हलपमेंट करतील। मोदी सरकारने एक सगळ्यात चांगलं काम म्हणजे सर्व जे पण फॉर्म भरतो, आम्ही आता स्टुडंट आहे, जे पण फॉर्म भरतो ते ऑनलाईन भरतो। आम्हाला समजा उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं, कास्ट सर्टिफिकेट, काही अदर डॉक्युमेंट समजा काढायचे, तर आम्ही नेटवर समजा तुरंत काढू शकतो। अर्धा 1 तासामध्ये जो पण नंबर आहे त्यानं काढू शकतो समजा। आणि जे पण मोदी सरकारने आधार लिंक केलेलं आहे बँक अकाउंटला, की कोणाच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत, कोण काळा पैसा आपल्या बँकेमध्ये ठेवतो, खात्यात ठेवतो, ते पण ह्या आधार लिंकमुळे उघडकीस आलेलं आहे। महागाई एक रिझन सोडलं तर बाकी सगळे डेव्हलपमेंट तर त्यांनी केलेले आहे, ज्या आम्हाला अपेक्षित आहे। आणि 2 वर्षात पण आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं। आणि मागच्या सरकारकडून आपण बघितलं तर त्यांनी आपल्या इतक्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केलेल्याच नाहीये, म्हणून 3 वर्षात आपण कोणाची जजमेंट नाही करू शकत की हे पर्टिक्युलर सरकार चांगलं नाहीये। कारण ग्रामीण भागात कोणी लक्ष देत नाही जास्त, शहरी भागांकडेच लोकांचं जास्त लक्ष असतं। मोदी सरकारने ग्रामीण भागाकडे सुद्धा थोडं लक्ष द्यावं अशी माझी त्यांना विनंती असेल। आणि त्यांनी 3 वर्षे कशी राहील सर? हे 3 वर्ष म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही असं आपण नाही म्हणू शकत, कारण त्यांनी इंटरनॅशनल लेवलवर पण खूप सारे कामं केलेत। मोदी सरकारने जेव्हा भारत भ्रमण केलं तेव्हा त्यांनी काँग्रेस सरकारकडून जे आपले संबंध बिघडले होते बाहेरच्या देशांशी ते त्यांनी व्यवस्थित केले। त्यालाही खूप लोकांनी विरोध केला, पण ते चुकीचं होतं सर। पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे, कारण की आज जग जे आहे ते फक्त शेतकऱ्यावर आहे। शेतकऱ्यांनी काही पिकवलं नाही तर लोक पैसा तर खाऊ शकणारच नाही ना, कारण की शेतकऱ्यांनी पिकवलं तरच कोणी काही करू शकेल। आणि आजही शेतकऱ्याला जो भाव येत नाही, त्याच्या मालाला का भाव येत नाहीये? आपण फ्रोझन मध्ये गेलो, कुठं गेलो, जी रेट असेल ती रेट देतो तिथं। मग शेतकऱ्याला जेव्हा आपण भाजीपाला घ्यायला जातो वगैरे, तेव्हा का म्हणतो की ही 10ची जुडी 5लाच दे, असं का म्हणतो? मग इथं अन्याय होतो ना शेतकऱ्यावर, मग असं का होतं? असं नाही व्हायला पाहिजे ना। मला सांग की या 100 पैकी या सरकारला 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला तर किती गुण द्यायला पाहिजे? तुझ्याकडून किती गुण असतात? सर 80 90%। शेतकऱ्यांचा प्रश्न सोडला तर 90%। तू किती? 75%। सर 90%। 90%।
50%. मी मुलांकडून देखील जाणून घेईल. मला सांगा किती मार्क देतात 100 पैकी? 70%. 80%. 75. 70%. नक्कीच खरं तर ह्या 3 वर्षाच्या काळामध्ये असे अनेक गोष्टी राहिल्यात देखील आणि काही पूर्ण देखील झाल्यात. अर्थात या तरुणाईच्या अजूनही सरकारकडून अपेक्षा आहेतच. रवींद्र मुंडे, एबीपी माझा, जालना.